अहमदनगर येथे शनिवारी संजोग लॉन्स येथे हेल्पिंग हँड्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित फॅशन शोला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दिलीप सातपुते, उद्योजक प्रदीप पंजाबी, मोहित पंजाबी, समाजसेवक अंजुम इनामदार, पप्पू इनामदार, मवेद शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी लहान मुलांचा फॅशन शो मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच तेजवार्ता फिल्म्स व हेल्पिंग हँड्स फाउंडेशन निर्मित व भैया बॉक्सर दिग्दर्शित मास्क या लघुपटाचं प्रदर्शन यावेळी करण्यात आलं. भैया बॉक्सर हे अहमदनगर शहरातील नवोदित मॉडेल व कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी दरवर्षी फॅशन शोचं आयोजन करत असतात. तसेच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन ते सातत्याने करत असतात. मास्क लघुपटातून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर शालेय प्रशासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत मार्मिक पद्धतीने भाष्य केलं असून ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनवर सय्यद यांनी केलं. ज्युरी मेंबर म्हणून निहाल कांबळे व सुफिया शेख ह्या होत्या. तर यावेळी ग्रूमिंग भैया बॉक्सर तेजवार्ताचे संस्थापक सय्यद बबलूभाई, प्रशिक्षक हर्ष शर्मा, राजू जहागीरदार, महेश तोडमल, सृष्टी ओहळ, निकिता क्षीरसागर, आनंद क्षीरसागर, अनन्या इथापे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलंय. प्रतिनिधी अनिल मोरेसह संदीप जाधव, अहमदनगर.
तेज वार्ताचे संपादक यांना मी वरती आमंत्रित करतोय, कृपया त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अँड फाउंडेशनच्या वतीने सत्कार करतोय. या शोचं प्रमुख आकर्षण काही क्षणामध्ये आपल्या सर्वांसमोर सादर करणार आहोत. तर प्लीज सर्व मान्यवर, सर्व माझे बंधू, माझ्या भगिनी, कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावे. हमारा देश विभिन्न जाति, विभिन्न धर्म और विभिन्न लोगों से बना हुआ ये मेरा देश. बेहतरीन लोग, खूबसूरत जगह, खतरनाक इतिहास और हर जाति से सजा हुआ ऐसा भारत देश है मेरा. दुनिया की कोई ताकत हमको रोक नहीं पाती, दुनिया का कोई धक्का हमको चौंका सकती, क्योंकि हमारे देश. त्यांचा कॉस्ट्यूम चेंज करायचा. स्मॉल किड्स. आज अहमदनगर या ठिकाणी तेज वार्ता फिल्म प्रोडक्शन व भैया बॉक्सर निर्मित मास या शॉर्ट फिल्मचं प्रकाशन अहमदनगर या ठिकाणी झालेलं आहे. तसेच लहान मुलांचे फॅशन शोही या ठिकाणी झालेले आहेत. आपल्यासमोर आहेत भैया बॉक्सर. जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून अधिक माहिती. तर भैया साहेब काय सांगणार आजच्या या कार्यक्रमानिमित्त? विशेष म्हणजे या कार्यक्रमाबद्दल सांगायला माझ्याकडे शब्द नाही आहेत, आणि जर सांगायचं जरी झालं तरी मी काही उपकार केलेला नाही आहे. हा कार्यक्रम नगर जिल्ह्यातल्या लोकांनी आज एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिला आहे, आणि आमच्याकडे आमचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष पप्पू इनामदार साहेब यांच्या संकल्पनेमधून आम्ही प्रदीप शेठ पंजाबी यांना भेटलो, आणि लहान मुलांसाठी आम्हाला एक शो करायचा आहे हे आम्ही त्यांना सांगितलं. मुलांना स्टेज मिळत नाही, एक लक्षात घ्या. आणि काय होतं, पुन्हा मुंबईला जाणं येणं, मुलं आहेत, मुली आहेत, लहान लेकरं जाणार कसं, हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. त्यामुळं आपण नगर शहरामध्ये जेवढं त्यांच्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करता येईल तेवढं आम्ही करत असतो. आणि विशेष म्हणजे जे मुलं याच्यामध्ये पार्टिसिपेट आहे, जे इथून जिंकून पुढं जातात, त्या लोकांना आपण फिल्म्समध्ये म्हणा, शॉर्ट फिल्म्समध्ये म्हणा, वेब सिरीजेसमध्ये म्हणा, वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांना काम देण्याचं त्या ठिकाणी काम करतो. उद्देश एवढाच आहे की लहान मुलांचं भविष्य हे कोण ठरवणार आहे, त्यांना स्टेज मिळत नाही. त्यामुळं मी तेज वार्ता फिल्म प्रोडक्शन हाऊस असेल, पप्पूसाहेब इनामदार असतील, अंजुमसाहेब इनामदार असतील, प्रदीप पंजाबी असतील, बाळासाहेब बोराटे साहेब असतील, बाबू इनामदार असतील, निकिता असेल, आम्ही सगळ्या जणांनी या ठिकाणी, तबरेज साहेब असतील, राजूभाई असतील, आनंद साहेब असतील, साहिल असतील, आम्ही सगळ्यांनी, शुभम वगैरे, आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ह्या मुलांना स्टेज देण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे. तर हे मुलं भविष्यामध्ये पुढं जातील आणि नक्कीच कुठंतरी महाराष्ट्राचं आणि ह्या देशाचं नाव उंचवतील ही अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि मला अपेक्षा आहे की जे काही मुलं इथं वॉक केलेलं आहे किंवा जे टायटल जिंकलेले आहेत, या मुलांना माझी प्रामाणिक इच्छा आहे की ते भविष्यामध्ये कुठंतरी बॉलिवूडमध्ये जाऊन त्यांनी मोठं नाव करावं आणि स्वतःचं कुठंतरी, पालकांचं कुठंतरी, आपल्या राष्ट्राचं कुठंतरी, महाराष्ट्राचं कुठंतरी त्यांनी नाव कोरून ठेवावं आणि त्यांनी इतिहास लिहावा, एवढी माझी एक विनंती आहे. त्यामुळं आम्ही सकाळ संध्याकाळ दिवसभर प्रयत्न करून पप्पूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, आम्ही इथं या ठिकाणी कष्ट घेतलं आणि कष्ट घेतले, अभिमानाने सांगतो की मुलांसाठी कष्ट घेतलं. आणि मी 100% गॅरंटी देतो की मुलं ह्या ठिकाणी घडतील आणि मुलं नक्कीच, हे मुलं भविष्यामध्ये तुम्हाला बॉलिवूडमध्ये दिसतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. फिल्मचा विषय राहिला, तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला. मास्क म्हणून मी फिल्म रिलीज केलेली आहे. त्या ठिकाणी असा विषय आहे की कोविडच्या जनजागृतीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी मास्क लावा किंवा डिस्टन्स ठेवा, या फक्त आपण नॉर्मली ऐकलेल्या गोष्टी आहेत आणि जास्त वेळ ऐकल्यामुळं लोक त्या ठिकाणी बोरही झालेले आहेत. आम्ही काय केलेलं आहे, एक आता मुलांना सुट्टी आहे, शाळेला ते जात नाही आहेत, मग बसणार काय, घरी करणार काय, या सगळ्या गोष्टी आहेत. ऑनलाईन मुलं जास्त आहेत मोबाईलवर, त्यामुळे आम्ही काय करतो, एक फिल्म रिलीज करतो आहे. त्या फिल्ममध्ये आता भविष्यामध्ये शाळा सुरू होणार आहेत. तर शाळा सुरू झाल्यानंतरनं पालकांनी काय खबरदारी घ्यायची आहे, शिक्षकांनी काय खबरदारी घ्यायची आहे, किंवा व्यवस्थापक संचालकांनी काय तिथं संधी त्यांना काय उपलब्ध होते किंवा काय खबरदारी घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टींवर आम्ही एक मास्क ही शॉर्ट फिल्म बनवलेली आहे. आणि त्या मास्क शॉर्ट फिल्ममधनं आम्ही हा मेसेज देतो आहे की मुलांनी ज्यावेळेस ते शाळेमध्ये जातील, तर शाळेमध्ये गेल्यानंतरनं त्यांनी ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.
त्यांचं ते कर्तव्य आहेच, पण त्यांना जे शिक्षक शिकवतील त्या शिक्षकांचंही ते कर्तव्य आहे. आईवडील त्यांनी 2 वर्ष मुलांना घरी सांभाळलं आहे, पण शाळेत जाताना आपली जबाबदारी संपली का असा आईवडिलांना प्रश्न पडत असेल तर तो मुळात चुकीचा आहे. पालकांचंही कर्तव्य आहे. त्यामुळं आम्ही ह्या फिल्ममधनं दाखवलं आहे की शाळेमध्ये ॲम्ब्युलन्स पाहिजे. कोविडच्या गाईडलाईन्स आपण जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये एमर्जन्सी केस असते. कोविड तिथं दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, खोकला होतो, तर ह्या गोष्टीसाठी एमर्जन्सी पाहिजे. आणि कोविड म्हटलं की कोणी येत नाही, तर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असणं गरजेचं आहे. आमची एक विनंती आहे की प्रत्येक शाळेमध्ये ॲम्ब्युलन्स ठेवा. प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही वॉचमॅन ठेवलेला आहे तर तिथं डॉक्टरही ठेवा एमर्जन्सी केसेससाठी. तुम्ही आयसोलेशनला जर एकदम एमर्जन्सी मुलाला काही होतं आहे, दुर्दैवाने त्याला काही घडू नये म्हणून एखादं सिलेंडरही तुम्ही त्या ठिकाणी शाळेत ठेवलं तर तेही योग्य आहे. ही आमची संकल्पना आहे. आम्हाला तेजवार्ता फिल्म प्रोडक्शन हाऊसचं असेल, बबलू सय्यद साहेबांचं असेल, खूप मार्गदर्शन लाभलं. आणि ह्या फिल्ममधनं आम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पेनिंग करणार आहे. जर शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला जर वेळ दिली तर आम्ही शिक्षण मंत्र्यांना भेटायला आम्हाला आवडेल. आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ दिला किंवा आम्हाला एज्युकेशन ऑफिसरनी जर वेळ दिला त्या ठिकाणी आम्हाला त्यांना भेटायला आवडेल. आम्ही त्यांना ही फिल्म जी आहे ही स्वखर्चातून बनवलेली आहे. शासनाला ही प्रेझेंट करायला आम्हाला आवडेल. शाळेमध्ये दाखवायची असेल आम्ही मोफत त्या ठिकाणी शाळेमध्ये दाखवू सिनेमा आणि मुलांना जनजागृती करू. शासनाच्या प्रत्येक कामामध्ये आमची संस्था मदत करेल एवढं मी सांगतो. पप्पू साहेब या ना इकडे. काय सांगणार आजच्या कार्यक्रमाविषयी? आज हा जो कार्यक्रम झाला अहमदनगर शहरामध्ये, आमचे मित्र श्री भैया बॉक्सर अध्यक्ष हेल्पिंग हँड फाउंडेशनच्या वतीनं अत्यंत छान कार्यक्रम त्यांनी घेतला. माझे मित्र भैया बॉक्सर जितके चांगले कलाकार आहे तेवढेच चांगले ते एक सामाजिक कार्यकर्ते आहे. तितकंच चांगलं त्यांचं क्रीडा क्षेत्रामध्ये काम आहे. बॉक्सर आहेत ते. विविध क्षेत्र आणि विविध कलावत गुण असलेला असं एक व्यक्तिमत्व आहे भैया बॉक्सर. अत्यंत छान असा कार्यक्रम त्यांनी आज इथं अहमदनगर शहरामध्ये घेतला. आणि हा कार्यक्रम त्यांचा पहिला किंवा दुसरा असं माझे मित्र भैया बॉक्सरांचा आता 10वा फॅशन शो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, अहमदनगरमध्ये, मुंबईमध्ये त्यांचे शो चालू असतात. हा 10वा सीझन त्यांनी अहमदनगर शहरामध्ये घेतला. अहमदनगर शहरातील अत्यंत हौशी नवशी जे कलाकार आहे अशा कलाकारांना व्यासपीठ देण्याचं अत्यंत चांगलं काम आमचे मित्र बॉक्सर करत आहे. मला स्वतःला सांस्कृतिक क्षेत्राची आवड आहे. मी जेव्हा बॉक्सर यांना बघतो का ते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये इतकं चांगलं काम करतात, मला अभिमान वाटतो का माझा एक युवा मित्र खरंच इतकं चांगलं काम, इतकं कौतुकास्पद काम आज या क्षेत्रामध्ये करत आहे. अनेक कलावंतांना, निकिता असेल, निकितासारखे असे अनेक कलाकार असतील, अशा अनेक चांगल्या कलाकारांना स्थापित करायचं काम शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून बॉक्सर करतात. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. धन्यवाद. आज दिनांक 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त युवा हेल्पिंग हेल्थ हे जे ऑर्गनाईज आहे, ज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत भैयाशेठ बॉक्सर, त्यानिमित्ताने त्यांनी आज शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारे फॅशन शो ऑर्गनाईज केला. आणि तुम्ही जनरली बघतात का, आपण नेहमी बघत असतो फॅशन शो हा फक्त मोठ्या लोकांसाठी असतो. आज पहिल्यांदा त्यांनी जो फॅशन शो ठेवलेला आहे तो लहान मुलांसाठी ठेवलेला आहे. काही वयोगट त्यांनी 2-3 गट त्याच्यात हे टाकले होते. त्यासाठी खूप चांगला त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. यानंतर आम्ही किंवा आमच्या परिवारातर्फे किंवा आमच्या संघटनेतर्फे भैया बॉक्सर यांना गवाही देतो. आम्हाला जिथेही त्यांना आमची गरज पडेल त्यांनी आम्हाला सांगावं. अशा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लहान मुलांना स्टेज उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नेहमी त्यांना सहकार्य करू. आणि त्यांनी खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. यापुढे त्यांनी असे सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावे अशी आमची नगरवासियांची इच्छा आहे. मी फर्स्ट टाईम फॅशन शो पाहिला अहमदनगरमध्ये. येथे आपले सर भैया बॉक्सर सर यांनी खूप मोठा इथं कार्यक्रम ठेवला होता. तर मला खूप आनंद झाला हा कार्यक्रम पाहून भैया बॉक्सर यांचा. त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं, मॅम तुम्ही या, तुम्ही आमच्या शोमध्ये म्हणजे थोडा भाग घेऊन पहा एकदा तुम्ही. मला खूप आनंद झाला. भैया बॉक्सर यांचे मी खूप अभिनंदन करते. धन्यवाद. मास या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक, त्यांनी मास या शॉर्ट फिल्ममध्ये त्यांनी समाजाला अत्यंत चांगला संदेश दिलेला आहे की ज्या ठिकाणी शाळा असेल त्या ठिकाणी ऑक्सिजन पाहिजे, तसेच ॲम्ब्युलन्सही पाहिजे, जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याला जर काही इमर्जन्सी काही अडचण आली तर नक्की त्याचा फायदा होईल. त्यांनी या समाजाला नक्कीच या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून चांगला संदेश दिलेला आहे. तर पाहत राहा तेजवार्ता न्यूज नेटवर्क. कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव, अहमदनगर.